स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल इट्स गौरव एडिट्समध्ये. फायनल मित्रांनो, 16 साल हे सॉन्ग ट्रेंडिंगला खूप जास्त ट्रेंडिंगला चालू आहे. तर मित्रांनो, याच गाण्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. तर व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन आणि पहिल्यांदा आला असेल तर आपल्या इट्स गौरव एडिट्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो, आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे मराठी रील्स व्हिडिओ शिकवत असतो. सोबतच आज मटेरियल किंवा प्रीसेट आपल्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता. डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम नाही आला तर डिस्क्रिप्शनमधला हाऊ टू डाउनलोड व्हिडिओ एक वेळेस व्हिडिओ नक्की बघा. आणि मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. आपण तिथे फ्रीमध्ये मटेरियल आणि ॲप्लिकेशन आपण तिथे देत असतो. तर जरा वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. मटेरियलला पासवर्ड आहे. पासवर्ड हा व्हिडिओमध्ये कुठेही मी बोलून सांगितला आहे. जसं लागलं हिला 16 साल, ही पोर कशी मटकत चाल. जसं लागलं हिला 16 साल, ही पोर कशी मटकत चाल. खुले ठेवून चाली डोक्यावरच. तर मित्रांनो, आपण इथं अलर्ट मोशनच्या बेटमार्कवर आलेलो आहे. तर इथं अलर्ट मोशन ॲप्लिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला पण भेटून जाईल. आणि बेटमार्क ही इम्पोर्ट कशी करायची ते डिस्क्रिप्शनमधला एक वेळेस व्हिडिओ नक्की बघा. तर मित्रांनो, इथं पहिले बिटला यायचं आहे. सर्वात आधी ह्या बिटला यायचं आहे. क्लिक करायचं यावाल्या बिट लेअरला. तिथं त्याच्यावर क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये केली की इथं 3 प्रकारे अशा लेअर दिलेल्या असेल. त्याच्यात मधली लेअर दिसत असेल ॲड फोटो म्हणून नावाचं. ॲड फोटोवर क्लिक करायचं आहे. ॲड फोटोवर क्लिक केली की इथं कलर आणि फिलमध्ये जायचं आहे. कलर आणि फिलमध्ये गेले की इथं 4थ्या नंबरला ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केली की इथं अशा प्रकारे तुम्हाला एक इमेज शो झालेला दिसेल. तर इथं त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केली की तुम्हाला तुमचा फोटो इथनं ॲड करायचा आहे. तर मित्रांनो, इथे मी एक फोटो सिलेक्ट केला आहे. इथं कॉर्पोरेट शेवटचं प्लसचं आयकॉन दिसत असेल, त्याच्यावर क्लिक करून या ज्या लेअरला इथे फोटो येऊन जाईल, ॲड फोटोच्या लेअरला हा फोटो येऊन जाईल. अशा प्रकारे डिझाईन होईल ही. आणि मित्रांनो, इमेजच्या खालच्या लेअर जी दिसते त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केले की कलर आणि फिलमध्ये जायचं. कलर आणि फिलमध्ये गेले की शेवटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि जो काय तुम्ही पहिल्यांदा फोटो घेतला होता, पहिला फोटो ॲड केला होता, तोच फोटो बॅकग्राऊंडला येणार आहे. म्हणजेच त्याच्या खाली तोच फोटो ॲड करायचा आहे. तर इथं मी ॲड करून घेतो मागाशी सांगितल्याप्रमाणेच. तर मित्रांनो, फोटो लावताना अशा प्रकारे येऊन जाईल. इथं पहिलावाला इमेज त्याचंच बॅकग्राऊंडला तोच इमेज घ्यायचा आहे. तिथं अशा प्रकारे मी केलं आहे. तर इथं 2 लेअर आहे, त्या करून घ्यायच्या पहिलं सांगितल्याप्रमाणे. तर मित्रांनो, मागेच सांगितल्याप्रमाणे आपण जे हे ते 3 लेअर दिसत आहे त्याच्यावर पहिलं सांगितल्याप्रमाणे तसं केलं आहे. बाकीचे लेअर करून घेतले. तिथं 5.1 सेकंदाची इथे यायचं आहे. 5 सेकंदाची इथं आली की तर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये तुम्हाला तुमचे फोटो सिलेक्ट करायचे. तर इथं मी एक फोटो सिलेक्ट करून घेतो. तर मी तर हा फोटो सिलेक्ट करतो. हा फोटो सिलेक्ट केली की तर 3 डॉट दिसत असेल, त्याच्यावर क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावर सिलेक्ट करायचं आहे. हा जो इमेज आहे तो फुल स्क्रीन होऊन जाईल. आणि तर पुढच्या बीटला यायचं आहे. पुढच्या बीटला आली की याचा एक्स्ट्रा पार्ट हा अशा प्रकारे कट करायचा आहे. तर अशाच प्रकारे पुढची बीटचं करून घेतो. मागाशी सांगितल्याप्रमाणे आपण सगळ्या बीटनुसार फोटो लावलेले, तर हे बघू शकता. आणि मित्रांनो, बीटमार्कला आपण एक PNG दिलेली आहे. तर ही PNG बघा. तर ही PNG लॉंग प्रेस करून इथं वर आणायची. लॉंग प्रेस करून अशा प्रकारे जेणेकरून फोटोवर एक PNG दिसते बघा इथं. तर ती PNG लॉंग प्रेस करून वर आणायची. आणि आता आपल्याला फोटोवर इफेक्ट लावायचा आहे. एक इफेक्टवर आलेलो आहे. ते इथं खाली जी लेअर दिसत आहे 1 इफेक्ट, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केलं की इफेक्ट्समध्ये जायचं आहे. इफेक्ट्समध्ये आली की तर 3 डॉट दिसत आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आणि कॉपी इफेक्ट करायचं आहे. आणि आपल्या आता बेटमार्कवर जायचं आहे. तर इथं बेटमार्कवर आले की फोटोवर क्लिक करायचं आहे. फोटोवर क्लिक केलं की इफेक्ट्समध्ये जायचं आहे. इफेक्ट्समध्ये गेले की तर 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचं आहे. सगळ्या फोटोंना पेस्ट इफेक्ट असं करायचं आहे. तर इथे मी अशा प्रकारे पेस्ट करून घेतो सर्व इफेक्ट सर्व फोटोंना अशा प्रकारे.
तर मित्रांनो इथं मागाशी सांगितल्याप्रमाणे आपण सर्व फोटोंना इफेक्ट लावून घेतलेलं आहे बघा, हे बघू शकता अशा प्रकारे. तर आपल्या शेक इफेक्टवर जायचं आहे आणि तो ब्लिंकचा एक व्हिडिओ आहे तो घ्यायचा आहे. इथं शेक इफेक्टवर आले की इथं ओव्हरली व्हिडिओ आहे बघा, हा ओव्हरली व्हिडिओ इथनं या ऑप्शनवर क्लिक करून याला कॉपी लेअर करायचं आहे. कॉपी लेअर केली की आपल्या बिटमार्कवर जायचं आहे. बिटमार्कवर आले की इथं 5.1 सेकंदाच्या पुढे जेवढे पण फोटो आहे तिथं हा पेस्ट करायचा आहे. तर इथं 5.1 सेकंदाची इथं यायचं आहे आणि इथं या ऑप्शनवर क्लिक करून पेस्ट लेअर, मगाशी आपण कॉपी लेअर केली होती, इथं येऊन पेस्ट लेअर करायची. तर इथं अशा प्रकारे आपला ओव्हरले व्हिडिओ जो आलेला असणार तिथं पुढे याचा एक्स्ट्रा पार्ट हा उरतो आहे तर याला कट करायचा अशा प्रकारे. तर अशा प्रकारे कट करायचं आहे आणि पुढच्या बिटला येऊन इथं पेस्ट लेअर करायचं आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे तुम्हाला पुढच्या बिटमार्कवर जाऊन इथं पेस्ट लेअर अशा प्रकारे करायचं आहे. तर आणि जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो अशा प्रकारे कट करायचा आहे. तर मी लवकर करून घेतो. प्रकारे आपण सर्व फोटोंना ओव्हरले इफेक्ट तो आपण इथं अशा प्रकारे पेस्ट केलेला आहे. तर मित्रांनो आपल्या मटेरियलचा पासवर्ड आहे 45224522 असा पासवर्ड आहे. तर 4522 असा पासवर्ड आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे इथं. तर इथं हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी तुम्हाला इथं कोपऱ्यात ॲरोचं बटन आहे, ॲरोच्या बटनावर क्लिक करायचं आहे. ॲरोच्या बटनावर क्लिक केली की इथं एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. एक्सपोर्टवर क्लिक करून एक्सपोर्ट व्हायला चालू होईल आणि एक्सपोर्ट करताना शेवटला एक्सपोर्ट झाल्यावर सेव्ह आणि शेअरचं ऑप्शन बघायला भेटेल. तिथं जाऊन सेव्ह करा हा व्हिडिओ, सेव्ह करा हा व्हिडिओ आणि व्हिडिओ गॅलरीत यायला सुरुवात होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.